नमस्कार, मी नंदकुमार जाधव आपले निर्भीड न्यूज मध्ये हार्दिक स्वागत करतो. पाहूया ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आणि समता सम्यक बहुउद्देशीय संस्था सातपूर यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिरत्न बुद्ध विहार येथे आचार्य भदंत शीलरत्न फेरो बनते नागसेन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाश्रामणेर शिबिराचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी जे श्रामणेर शिबिर घेण्यात आलं होतं याचा उद्देश असा होता की जो आपल्या समाजामध्ये जी विषमता निर्माण झालेली आहे तर ती कशा पद्धतीने दूर होईल आणि जो तरुण वर्ग आहे तो व्यसनापासून कसा दूर होईल यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि तसेच या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म तो बाबासाहेबांनी 1956 साली आपल्याला दिला त्याचा अभ्यास आणि त्याचा प्रचार प्रसार कसा करता येईल याचाच हा उद्देश होता. आणि या ठिकाणी जेवढे सर्व सातपूर नगरातील जेवढे पदार्थ या कार्यक्रमात आम्हाला आमंत्रित केलं वेळोवेळी त्याबद्दल आम्ही महादेवनगर जनसेवक सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खऱ्या अर्थाने संस्कार शिबिर आहे. मुलांवर संस्कार झाले पाहिजेत म्हणून हे असे कार्यक्रम प्रत्येक वर्षी नव्हे तर मी तो महिन्यातनं एकदा तरी शिबिर आहे. सर्व मुले पुतळ्याजवळ गेलेली होती ते आपण पुतळ्याचं निरीक्षण केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं निरीक्षण करताना आपल्याला काय आढळलं त्यामध्ये काय आपण त्यापासून काय बोध घेतला पाहिजे. तेव्हा काही मुलं अशी लहान मुलं असतात ते वडिलांना विचारतात का आपल्या वडिलांना विचारतात की बाबा पप्पा डॉक्टर बाबासाहेब नेहमी सुटामुटात का राहायचे. हा प्रश्न प्रत्येक मुलाला पडला पाहिजे आणि निरीक्षण केलं पाहिजे. तर त्याचे वडील सांगायचे अरे बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं का मी जर सुटामुटात राहिलो तर माझा समाज सुद्धा माझं अनुकरण करून तो सुटामुटात राहील का जेणेकरून त्याची प्रगती होईल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारतात का बाबासाहेबांच्या खिशाला नेहमी पेन का असायचा. तर त्याचे वडील उत्तर देतात अरे तो पेन नाही ती आधुनिकतेची तलवार आहे. त्या पेननेच डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. तेव्हा परत मुलगा विचारतो शेवटचा प्रश्न का पप्पा डॉक्टर बाबासाहेबांच्या हाताचे कोणतं पुस्तक आहे आणि त्यांनी त्यांचं वोट कुठे केलेलं आहे वोटाचा उद्देश काय आहे. तर त्याचे वडील सांगतात की डॉक्टर बाबासाहेबांच्या हातामध्ये जे पुस्तक आहे ते या देशामध्ये ज्या देशाचा कारभार चालतो ते भारतीय संविधानानुसार चालतो म्हणून या देशाचा कारभार ही घटना ही डॉक्टर बाबासाहेबांनी लिहून खऱ्या अर्थाने या देशाचा कारभार चालत आहे. आणि बाबासाहेबांनी जे वोट केलेलं आहे बाबासाहेब सांगतात तुम्ही शासनकर्ते जमावला ती संसद आहे त्यामध्ये तुम्ही संसदमध्ये जाऊन आपल्या समाजाचे प्रश्न मांडा देशाचे प्रश्न मांडा. खऱ्या अर्थाने ते मुलांना देखील पडतं. त्या मुलगा सुद्धा म्हणतो की मी खरोखर याप्रमाणेच बाबासाहेबांच्या विचाराने वागेल आणि मी सुद्धा मोठात राहील. मी खिशाला पेन लावील आणि खऱ्या अर्थाने माझ्या समाजाचा उद्धार करण्याशिवाय मी देखील राहणार तुम्ही स्वस्त बसणार नाही. श्रामणेर शिबिर याचा अर्थ लहान मुलं घडवणे किंवा संस्कार घडवणे हा त्याचा सरळ अर्थ आहे. आज समाजामध्ये राजकारण हे सगळीकडे बोकाळलेलं आहे आणि या शिबिरामध्ये सुद्धा काही मला राजकारण दिसलं. असं राजकारण यापुढे दिसता कामा नये. समाज घडवणं हाच या शिबिराचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये मला थोडंसं बोलायचंय
की शिबिरामध्ये फक्त चांगला संदेश दिला जातो, पण संदेश भाऊंनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य सांगायचं म्हणजे 2 मिनिटं एक तुम्हाला त्यांची व्यथा सांगतो. शिबिर चालू होण्याच्या आधी 3 दिवस पूर्वी त्यांना इतका त्रास झाला होता. संदेश भाऊ माझ्याकडे आले, मला म्हणे डॉक्टर काही करा पण मला आराम पडेल असं काहीतरी करा. मी पेन उचलला आणि प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि त्या गोळ्या औषधं खाल्ले. त्यांची ती गाठ होती रात्रीतनं फुटून गेली. हा एक चमत्कार म्हणावा लागेल की त्यांची ध्यान साधना म्हणावा लागेल. आणि आज स्वतः शरीराला त्रास असून सुद्धा त्याने 10 दिवस हे जे उपक्रम राबवला हे खरंच एक चांगली भावना आहे. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाला माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना या ठिकाणी आपलं सर्वांचं असं कौतुक करतो की सातपूर शहरामध्ये बौद्ध धर्माचे विचार, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे हे ज्या सम्यक समृद्ध संस्थेने पुढाकार घेऊन या ठिकाणी जे श्रामणेर शिबिर आयोजित केलं त्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. कारण इतक्या मोठ्या संख्येने बुद्धिस्ट समाज या शहरामध्ये राहत असतो आणि मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं बुद्धाच्या विचाराची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात प्रथम मी आभार मानतो ते अरुण काळेंचे की ज्यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये सुजाताताई काळे नगरसेविका असताना या ठिकाणची ही जी वास्तू आहे ही वास्तू कोणत्याही प्रकारचं स्वरूप याला नव्हतं, पण मोडकळीस आलेली होती, तुटलेल्या अवस्थेत होती. या ठिकाणी तिला डागडुजी करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी बुद्धांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून त्रिरत्न नावाच्या बुद्ध विहाराची स्थापना त्यांनी केली. यांची संकल्पना ज्यावेळेस जिल्हा शाखेकडे आली तर जिल्हा शाखेने लगेच त्या दृष्टीने त्यांना योग्य ती परवानगी दिली आणि सातपूर हे जे बुद्धविहार आहे त्रिरत्न बुद्धविहार, या बुद्धविहारामध्ये हे आयोजन करण्याचं ठरलं. सातपूरमध्ये त्रिरत्न बुद्धविहार या विहारातल्या संपूर्ण कमिटीने, सर्व सभासदांनी या गोष्टीला एकदम आनंदाने, अत्यंत आनंदाने मान्यता दिली आणि हा संघ निर्मिती करण्याचं ठरलं. समोर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. याचा औचित्य साधवाड जयंती तसेच आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा भगवान बुद्धाने घालून दिलेली परंपरा म्हणजे वर्षवास. या वर्षवासाची सांगता या निमित्ताने आज या ठिकाणी या संघाची निर्मिती करण्यात आलेली आहे. बघतो की आपण आजची जी तरुण पिढी जी आहे ती व्यसनाधीनाकडे या ठिकाणी भरकटलेली आहे आणि त्या भरकटलेल्या समाजाला किंवा त्या मुलांना जर आपण बुद्ध धर्माकडे जर नेलं, त्यांच्या बुद्धाचे संस्कार जर दिले तर निश्चितच आपण या समाजाला दिशा देऊ शकतो. त्या शिबिरातून प्रामुख्याने आपण बघितलं की डॉक्टर शेख जे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांना या शिबिरामधून खऱ्या अर्थाने आपण बौद्ध धर्माच्या वाटचालीकडे नेत्यामध्ये आपण यशस्वी झालो. मंडळी या शिबिरामध्ये पाठवलं आणि पाठवत असताना आपले जे मुलं आहेत ते शिबिरामध्ये काय करतात, कशा पद्धतीने सकाळी उठतात, दुपारचा नाश्ता, संस्कार, प्रवचन, दिवसभराची जी त्याची दिनचर्या आहे ती कशी होते ती आता गेल्यावर समजेल. कारण 10 दिवसाची आहे ते आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे असे दिवस आहेत. आपण सामने शिबिर जेव्हा करतो काही सांगतो की आपण 10 दिवसाचे सामने शिबिर करत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं जे जीवनाचं महत्व आहे ते आपलं जे जीवन आहे आपण कसं जगलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये कशी सुरुवात केली पाहिजे. 2007 ते 12च्या काळात ज्यावेळेस आम्हाला संधी तुमच्या माध्यमातून भेटली त्यावेळेस हे जे समाज मंदिर होतं त्या समाज मंदिरामध्ये अनेक प्रकारचे चुकीचे कामं केले जायची. या ठिकाणी अक्षरशः
दारू पिली जायची, मटण मासे खाल्ले जायचे, अक्षरशः घाण टाकली जायची. परंतु ज्यावेळेस आम्ही इथं आलो, आम्ही बघितलं की राजवाडा जवळ आहे, समर्पण नगर आहे, महादेवाडी, संतोषी माता नगर आहे, प्रबुद्ध नगर आहे. एवढी मोठी वस्ती असताना आपल्याला स्वतःच्या हक्काची एखादी जागा नाही आणि ती जागा जर आपल्याला या ठिकाणी करायची असेल तर आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. आम्ही या ठिकाणी जे आमचे तुकाराम घुले साहेब होते, त्या घुले साहेबांशी आम्ही चर्चा केली, आमचे सोनवणे आमचे अभियंता आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि म्हटलं आम्हाला या ठिकाणी आपण बुद्ध मूर्ती आणि बुद्ध विहाराची निर्मिती करायची. आणि 2000 माझा जन्मदिवस होता 7 जुलै 2011 रोजी मोहन पवारांनाच होते उद्घाटन झालं, त्यांना माहिती आहे. त्यांच्या हस्ते आम्ही या बुद्ध विहाराचं उद्घाटन केलं. कुठल्याही प्रकारचा गाजरवाजा न करता, कुठल्याही प्रकारचा मोठा शो न करता आपण पैशात 10 ते 12 वर्ष झाले मी आजपर्यंत कधीही उल्लेख केला नाही की बुद्धाची मूर्ती आणि बुद्धाची की मी एकाही व्यक्तीला माझं स्वतःचं नाव या ठिकाणी टाकलेलं नाही. त्याचं मागचं कारण आहे की जो करतो त्याला त्याचं नाव करण्याची गरज पडत नाही. आम्ही निस्वार्थ भावनेने विहार केलं. तुम्हाला माहिती असेल की आपण बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा यासाठी केला की बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. तुम्हाला माहिती असेल या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या दंगली नाशिक सातपूर मध्ये झाल्या आणि त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात भेटले होते. आणि ते आमच्या मनामध्ये होतं या पुतळ्याच्या विटंबनामुळे जर होत असेल आणि आपला समाज जर रस्त्यावर येणार असेल तर मी अशा व्यवस्था करू की त्या व्यवस्थेपुढे प्रत्येक जातीवादी असेल तर नतमस्तक जाईल. आणि आम्ही ज्यावेळेस बाबासाहेबांच्या पुतळ्याची सुरुवात केली तर आम्ही त्यावेळेस विचार केला की असा पुतळा करायचा की त्या पुतळ्या जवळ जाण्यासाठी लोकांना अनेक वेळा विचार करावा लागेल. त्यावर बाबासाहेबांना ऊन वारा पाऊस हे लागू नये त्या शेताची म्हणजे त्यांनी ड्रोनची निर्मिती केली. असा प्रोजेक्ट आला की तो प्रोजेक्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण जर पुढे गेला तर असा जर बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला पुढे दिसणार नाही. आणि करुणा, आता प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन व्यतीत करते. तो सद्धर्म आहे याची मला खात्री पटलेली आहे. माझ्या जीवनामध्ये मला जे स्वतंत्र कष्ट उपभोगायला मिळाले, जो त्रास झाला वैयक्तिक किंवा कौटुंबिक, त्यासाठी समाजाने सुद्धा माझ्याबरोबर चांगल्या गुलामीतून नष्ट व्हावं आणि त्यांना चांगले दिवस यावे. संघ आंबेडकरांनी आपल्याला हा जो धम्म दिलेला आहे, हा धम्म इतका मोठा धम्म आहे, इतकं मोठं कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे की त्या कार्याची कोणीही दखल घेऊ शकलं नाही. परंतु ज्यांनी दखल घेतली त्या दखल घेणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जागतिक पुरुष म्हणून 1 नंबरची पसंती दिली. असे बाबासाहेब आंबेडकर होते. येत नाही पण आपल्या समाजात वाचणं कमी आणि नाचणं जास्त झालं. निमित्त होत काका धम्म बुद्ध आणि धम्म त्यांचा ग्रंथ वाटण्याचं, पण ज्या वेळेला आमची एखादी बहीण तिच्या डोक्यामध्ये कल्पना येते त्यावेळेला आम्हाला बहिणाबाई चौधरीची आठवण होते. त्यावेळेला आम्हाला वामनदादा कर्णकांची आठवण होते. वामनदादा काय म्हणतात, वादळ वारा पाऊस धारा नाही आम्हाला शिवे, तुफानातले दिवे आम्ही. आंबेडकर एवढे महान होते की या तुम्हाला माहित असेल की राजगृहावर लोखंडे दादांना माहित आहे, भाऊंना माहिती आहे, राजगृहावर 25,000 ग्रंथ आहेत. दिल्लीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राहत्या घरी 15,000 ग्रंथ आहेत. 15 आणि 25 40,000 ग्रंथांचा वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. वंदनीय शिवरत्न बनते धम्मरत्न बनते नागशल आणि उपस्थित बुद्धं धम्मं च संघं अहं वदामि सर्वदा. माणसासारखं ज्ञान देऊन माणसासारखे माणसामध्ये आणले आणि वैभवाचं आणि सन्मानाचं जीवन बाळ गेलं ते विश्वरत्न परमपूज्य वरिष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शील सामावलेला आणि शिलाचारण करणारा मनुष्य निर्माण करण्याचा हा संघ मनोहर अडंगळे यांच्या रूपाने गेली
5 वर्षापासून या जिल्ह्याच्या प्रमुख केंद्रामध्ये गोलकप मैदानावरती हा मोठा हजारोंच्या संख्येने तो संघ त्या ठिकाणी ज्ञानार्जन करतो आणि शिलाचरण करता करता धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. भीतीला आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभो राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा. पूर्वी संघाला राजाश्रय होता, त्यामुळे संघाचं काम जोरात चाललेलं होतं आणि भारतभर म्हणजे आजचा जो भारत आहे आणि पूर्वीचा जो भारत होता तो कंधार ते अफगाणिस्तान पर्यंत ज्या सम्राटांचं राज्य होतं त्यांच्या नावाने आपण अशोका विजयदशमी साजरी करत असतो. त्या सम्राट अशोकांचे बंधू रघुरथ यांचा पुष्पमित्र श्रू यांनी कप्ताने म्हणजे तो त्यांचा सेनापती होता आणि त्या सेनापतीने शिकारीसाठी नेऊन शिकार करणे आणि तो बराच मोठा ते सर्व सांगत मी थोडक्यात सांगतो. त्यांचा वध केला आणि ते राज्य. तर मी या प्रसंगी फक्त एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की एक जंगल असतं, त्या जंगलामध्ये सर्व प्राणी राहत असतात, वाघ सिंह जे जे प्राणी असतील ते सर्व. आणि एक दिवस काय होतं, त्या जंगलामध्ये वनवा लागतो. वनवा म्हणजे त्या जंगलाला आग लागते. वनवा लागल्यानंतर तो वनवा वाढत वाढत खूप मोठा होतो आणि त्यामध्ये जेवढे प्राणी राहत असतात ते घालवून जातात आणि आता आपण येथे काही राहणार नाही किंवा आपलं आयुष्य संपून जाईल त्या दृष्टीने ते विचार करायला लागतात. आणि त्यामधून ते सर्व प्राणी असा विचार करतात की आपण या ठिकाणून निघून जाऊ आणि एक चांगल्या ठिकाणी आपण राहू. त्यामुळे सर्व प्राणी वाघ, हत्ती, कोल्हे, पक्षी सर्व निघतात. ही एक छोटीशी चिमणी असते, ती चिमणी तळ्यावर जाते, तिच्या चोचीमध्ये पाणी घेते आणि त्या वनावर टाकत जाते. आणि आपण छोटे आहोत, माझ्याकडून काय होईल होणार नाही याचा विचार जर करत बसलो तर नक्कीच आपण प्रचार प्रसार करू शकणार नाही. आपल्याला त्या चिमणीप्रमाणे जगायचं आहे आणि एकेकाने जरी धर्माचा प्रचार प्रसार केला तर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, खऱ्या अर्थाने महापुरुष स्वप्न बघत नसतात. बाबासाहेबांचा निश्चयच होता की मी भारत बौद्धमय करेन आणि जो बाबासाहेबांचा निश्चय भारत बौद्धमय करण्याचा आहे तो आपल्याला सर्वांना त्या चिमणीचा सारखं विचार करून एकेकाने जरी भारत बौद्धमय करण्याचा विचार केला तरी हा पूर्ण भारत बौद्धमय होईल. निर्भीड न्यूज साठी नंदकुमार जाधव, नाशिक.